पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बस बस किती झाले? 42 रुपये झाले। सुट्टेत का 100चे? सुटे नाही ताई। किती परत येणार आहे ते तरी माहितीये? 60 रुपये। 58। जरा शिकला असतात ना। कुठं 2 रुपयासाठी हिचकिच करतात आई? हिसाब कळतो मला, पण मी आज 2 रुपये सोडतो। अच्छा, एवढे उदार आहात तर मगाशी ते पैसे उधळत होते तेव्हा लगेच कशाला घेतलेत? स्वाभिमान वगैरे काही आहे की नाही तुम्हाला? बाबा 42 सुट्टेत। बाबा हे शिकले नाहीत ना शाळा, हिशोब येतो पण असे 2-2 रुपये सोडतात। 9वी पर्यंतच शिकलेत हा शाळा। हे घे 45 सुटे नाही तो। असू दे, ठेव। चल अक्षरा, काय झालं ग? चिडलीस काय एवढी? तुम्ही म्हणला होतात ना बाबा, अशिक्षित माणसं सेन्सिबल असू शकतात म्हणून। तसं अजिबात नसतं। त्यांना बोलण्याची पद्धत नसते, वागण्याची रीत नसते। मला तर असं वाटतं अशिक्षित माणसांबद्दल सहानुभूती दाखवणं पण चुकीचं आहे खरंच। ते समोर आलं की नाही माझ्या डोसक्याचं चार्जिंगच जाते मारता। मला काय कळतच नाही माहिती काय, असं डोसकं डिम्म पडल्यावर होते की नाही, म्हणजे काय विषय हार्ड होऊन जातोय। माझ्या छाताडाचा भाता असा नुसता धडधड 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 पेट्रोल वाटल्याने असा बुंगाट पळतोय की नाही। मला असं वाटतं पचकन काळीच बाहेर येईल असं वाटतंय खरंच की। म्हणजे ना मला बोलायचं असते काहीतरी वेगळे, मी बोलतोय काहीतरी तिसरे, मग ते समोरच्याला काहीतरी वेगळंच वाटतं, मग घडतं काहीतरी चौथं, असं बोंबा बोंब सगळी। आता पण एवढ्या चिडल्या, एवढ्या अशा भडकल्यावनी झाले रे। मला म्हणलं पाठलाग करू शकत नाही तुम्ही माझं। मी काय पाठलाग करणार वाटतं काय असले? तुम्ही करणार होता का पाठलाग? करणार होतो, पण पाठलाग करू नका असं त्यांनी म्हणलं नसतं तर करणार होतो मी पाठलाग। त्या मला म्हणल्या पाठलाग करू नका नाहीतर तुमची मनातली हे कमी होईल। म्हणलं काय इज्जत कमी होईल म्हणल्या बाई। त्यांनी काहीतरी वांड शब्द फेकला, असा अवघड शब्द होता काहीतरी, पण त्याचा अर्थ तोच, इज्जत असंच काहीतरी। म्हणजे तुझी इज्जत आहे तर होती, आता नाही आहे। आता माझं थोबाड बघतील का नाही याची बी शंका आहे मला। का काय झालं? अहो वहिनी, म्हणजे काय, मला असं म्हणायचं होतं की तुम्ही एवढे दिवस शाळेला येणार नाही, आपली भेट होणार नाही, हे काय मला आवडणार नाही। असं म्हणजे तुम्ही सुट्टी घ्या की, पण एवढं भासतं का ना 10 दिवस सुट्टी? काय ग, म्हणजे मला काय वाटलं कोण गेलं बिलं का काय नातेवाईक, पण नंतर म्हणलं नाही, तसं जर असतं ना तर त्यांनी स्पष्ट कारण लिहून दिलं असतं की अमुक अमुक नातेवाईक पाहुणे पायी मयत झालेला आहे म्हणून मला सुट्टी पाहिजे। तसं त्या म्हणल्या नाही, त्या काय म्हणल्या, हा त्या म्हणल्या खासगी कारण आहे। मी म्हणलं सांगा काय खासगी कारण आहे, आम्ही ऐकतोय म्हणलं लोकांचं खासगी, सांगा। तर मग ते काय सांगितलं नाहीत, मग काय त्या काहीतरी बोलल्या, मग मी त्यासनी काहीतरी बोललो, मग वाजलं, मग बोंबलले। मला म्हणल्या काय तुम्ही कोण आहे मला विचारणार आहे? मी म्हणलं मला काय शाळेचा कोण आहे, म्हणजे कोण आहे काय, कोण आहे मला काय, मग काय तुम्ही काय मला विकत घेतलं नाही? ते तुम्ही ऐकताय ना हो माझं, बोलत जाऊ की हा हो काहीतरी मधी भूम्यावनी उभं करायला का कोणतं आहे असं वाटून दे मला। ऐकतोय। बरं पुढे काय झालं? त्या म्हणल्या तुम्ही काय मला विकत घेतलं नाही, मग मी म्हणलो घेऊ शकतोय। काय? अधिपती ही काय भाषा आहे त्याची? आपण कुणाशी बोलतोय, काय बोलतोय त्याला जरा सुद्धा कळू नये। शेवटी दाखवलीस ना त्यांनी त्याची पातळी। विकत घेतो म्हणे मला। ताई, तो विकत खरं तर घेऊच शकतो तुला। एक्सक्यूज मी काही विकायला नाही काढले स्वतःला। बाबा काय बोलतीये ही? अगं मला तसं म्हणायचं नव्हतं, तू चिडचिड करू नकोस बरं। बाबा चिडचिड करू नको तर काय करू? तो माणूस मला म्हणतोय की मी शाळेत सलग 10 दिवस रजा नाही घेऊ शकत म्हणून। अरे माझ्या रजा आहेत शिल्लक, आणि फुलपगारी सरांना काही प्रॉब्लेम नाहीये, तर ह्याला काय प्रॉब्लेम आहे? बरं असला प्रॉब्लेम तर तू मुख्याध्यापकांशी बोल ना, ज्यांनी माझी रजा मंजूर केली आहे।
मला असं रस्त्यात अडवून काय मिळवलं असेल त्यांनी? बेसिक मॅनर्स नाहीयेत त्या माणसाला. बायकांशी कसं बोलावं याची अजिबात अक्कल नाहीये. त्यांच्याकडे पैसा आहे म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण गुलाम आहोत त्यांचे. हे संस्कार आहेत त्या भुवनेश्वरी मॅडमचे. आणि ह्यांच्या हातात शाळा आहे, शाळेचे मालक आहेत ते. हे असे अडाणी आणि मस्तवाद. अगं हो, पण सत्ता त्यांच्या हाती आहे. तेच ना आई, त्याच वाईट वाटतं. तुम्हाला माहितीये, आज भर रस्त्यात एका रिक्षावाल्यावर पैसे उधळत होता हा माणूस. मला इतकी लाज वाटली ना, मी पैसे गोळा केले आणि लगेच त्यांच्या हातात दिले. बरं, तो रिक्षावाला पण लगेच पैसे घेत होता, त्याला पण ओरडले मी. आजचा दिवसच खराब आहे माझा, खरंच. हो भाऊजी, काय बोललात तुम्ही? विकत घेणार. हे भयंकर होता. चूक. तुम्ही असं कसं बोलू शकता कुठल्या बाईशी? हो ठीक आहे, वरडू नका एवढं माझ्यावर वरडू नका. अहो भाऊजी, ही काय पद्धत झाली का? असं कोणी बोलतं का कुठल्या बाईशी? मला जर असं कोणी बोललं असतं ना, तिथल्या तिथे चप्पल काढून मारलं असतं मी. हे चुकीचं आहे. हो भाऊजी, तुम्ही असं कुठल्या बाईशी कसं बोलू शकता? नाही पण मी सगळ्या बायांसंग असं बोलत नाही. मग तिच्याशी जी तुम्हाला आवडते, अहो तिच्याशी असं कसं बोललात? अरे असं बोललासच कसा तू? नाही चूक झाली माझी, चूक झाली. भाऊजी, तुम्ही बोलायच्या आधी विचार का नाही करत हो? नाही अरे तुम्ही एकतर तुम्ही वरडू नका रे माझ्यावर. मग तुम्ही आणि टेन्शन देऊ नका. मी विचार केला होता, पण मी जरा वेगळा विचार केला होता. विकत यो शब्द पहिला त्यांनी उच्चारला. त्या मला म्हणले की तुम्ही काय मला विकत घेतलं नाही, तर मी त्यासनी असं म्हणलं की मी विकत घेऊ शकतोय तुम्हाला. अरे बापरे. तू बाबा ओंक्या बाबा, तू माझ्या अंगावर येऊ. माझा हेतू असा होता की तुम्ही जर स्वतःच म्हणताय की नाही की तुम्ही मला विकत नाही घेतलं, तर मी तुम्हाला विकत घेऊ शकतोय असं म्हणायचं होतं. विकत घेऊ शकतो म्हणजे पैसा आहे म्हणून विकत घेऊ शकतो असं नाही रे भाऊजी. अहो मला काय वाटतं माहिती का वहिनी, त्यांनी ना त्यासनी असं वाटलं की म्हणजे मी त्यासनी हिंगलत नाही. आता हे काय हिंगलत म्हणजे किंमत हो. त्यासनी असं वाटलं की मला काय त्यांची किंमत नाही, पण मला उलट त्यासनी असं सांगायचं होतं की मला तुमची लई किंमत आहे. मी काय करू, मी जीव देऊ काय तुमच्यासाठी, का लगीन करून घरला घेऊन जाऊ काय, असा विषय होता. तिला तुमची भाषा कळली नाही. हा पण भावना कळली पाहिजे की हो. अरे भावना कळायला वेळ लागतो. अरे ओंक्या भावा, माझ्या मनात मग तीच भावना आहे ना की तुमची तेवढी इज्जत आहे माझ्या मनात, आणि माझ्या मनात इच्छा पण आहे. आणि विकत घ्यायचं म्हणजे काय पैसा फेकून विकत घ्यायचं असं म्हणायचं नव्हतं मला. पैशाचं काय कौतुक नाही, जीव देऊन विकत घेईन मी तुम्हासनी. कोणाला अशा फुकट मिळाव्या एवढ्या स्वस्त नाही जाऊ तुम्ही मास्तरीन बाई, महागची जाय तुम्ही. जीवाचं रान करीन मी, पण तुम्ही मला पाहिजे हे म्हणायचं होतं मला. आणि त्यांना काय मला हे म्हणायचं होतं की मला तुमची किंमत आहे, मला गरज बी आहे तुमची. अख्खं आयुष्य उधळून टाकेन तुमच्यावर, असं एवढं भारी यायचं तुम्ही. हिरा येतो. मला पाहिजेला येऊ हिरा. अख्ख्या आयुष्याची किंमत मोजायला लागली तरी चालेल माहिती आहे काय, पण मी सोडणार नाही तुम्हाला. मला तुमची साथ पाहिजे आहे 7 जन्मासाठी. त्या माणसाला शिक्षणाची किंमत नाही, माणसांची किंमत नाही, बायकांची किंमत नाही. अगं माणसांमध्ये बायका आल्याच की. बाबा प्लीज, आता माझ्या बोलण्यातल्या चुका नका काढू तू. आणि तू काढतेस त्या? घे चहा घे. म्हणजे काय म्हणायचंय का तुला? अगं बोलला असेल, पोच नाही त्याला बोलण्याची असं म्हणू. त्याच्यासाठी तुला एवढी चिडचिड करण्याची काहीच गरज नाहीये. अगं बोलला असेल चुकून. बाबा, ही त्या माणसाची प्रवृत्ती आहे. अगं असू देत ना, आपल्याला काय, आपण आपल्याला कशाला त्रास करून घ्यायचा. हे बघ, त्यांनी त्याच्या बोलण्यातून त्याची पात्रता दाखवून दिली ना, मग तू कशाला एवढं मनाला लावून घेतेस. आई, आणि तू तरी का विचार करतेस त्या माणसाचा? नाही करायचंय मला त्याचा विचार. खरंच मला नाही करायचा त्या माणसाचा विचार. मला घृणा वाटते त्याच्याबद्दल. तुम्ही
ना प्रेमात पडलाय भाऊजी. हे बोलला की नाही तू तिला? काय हे येडायस का काय? आणि त्या बोलायला चान्स देतात वे. त्यांनी एकदा तोंड उघडलं म्हणजे मशीन गन आणि धडाड धडाड आणि असले वज्जे वज्जे शब्द रे, अवघड अवघड काय. तो गोळे पडल्यावर तोंडात पडतात रे फडाड. तुमचा हेतू चांगला होता पण तो पोहोचला नाही. तुमची ना इमेजच आता भलती झालीये तिच्या समोर. तुम्ही ना असं नव्हतं बोलायला पाहिजे तिला. आणि वागताना ना अजून एक इथे बोलायला मला दिसत नाही का? जा की. तुम्ही काय ऐकताय त्यांचं? अहो तुमचा बॉयफ्रेंड म्हणला की. अजून अजून काय? आम्ही दोघे तिथे बोलत उभं होतो की नाही. त्यांनी हात केला रे रिक्षावाल्या. रिक्षावाला थांबला असं पुढे जाऊन. माझं डोसकं जरा सटाकलं रिक्षावाल्यावर. म्हणलं कशाला थांबलायचं तू, माणसं बोलतात कशाला. काहीतरी बोललो मी. तर त्या काय म्हणल्या रिक्षावाल्याला की तुम्ही कशाला घाबरता यांना म्हणजे मला. तर तो रिक्षावाला काय म्हणला अजून, काय? तो म्हणला तो तुमचा बॉयफ्रेंड आहे ना हो म्हणला. हो भाऊजी असं लाजू नका. पुढं काय झालं ते बोला. आता काय बोलण्यासारखं राहिलं पुढे. ओमक्या तुला तर माहित आहे भावा खुश झाल्यावर आपण काय करतोय. काय नोटा? पुढे बोलल्या आणि मास्तरीन बाई अजून चिडले. अरे देवा भावा, तुझी सवय सोड हा आता. भाऊजी सकाळी सकाळी कोणाचं तोंड पाहिलं होतं तुम्ही? काय माहित कोण. माझंच बघितलं होतं आरशात. उद्यापासून आरसा बघणं बंद कर मग आता. अरे आडग्या टाळक्याच्या मी तुम्हाला इथं सोल्युशन काढायला बोलवलं. आता इथून पुढे काय करायचं ते सांगा. आता आता आम्हाला पण काही सुचत नाहीये. असं बोलू नका हो हो वहिनी. सिच्युएशन जर अशीच राहिली ना व मास्तरीन बाई माझं तोंड बघणार नाही माहिती काय. हो ना, नक्कीच नाही बघणार. ओंक्या डोंक्या तू मित्र आहेस का दुश्मन आहेस वरदा? अरे तूच दुश्मन आहे स्वतःचा. तुम्ही ना असं नव्हतं बोलायला पाहिजे हो भाऊजी. हो ते मला माहित आहे. आता मी तसं नव्हतं बोलायला पाहिजे, तसं नव्हतं वागायला पाहिजे. आता तेच सांगून डोसक्याचं माझं भज करू नका. त्याच्यातनं सोल्युशन काय काढायचं ते सांगा ना. प्रॉब्लेम कळल्याला जाईल. तुमची ना भाषा सुधारली पाहिजे. कशी? शिक्षण शिक्षण लागेल त्यासाठी. अक्षू बाळा, अगं तुला घृणा वाटते त्याच्या विचारांची आणि त्याच्या बोलण्याची. पण बोलणं आणि विचार बदलू शकतात ना. आणि ते बदलले की माणूस बदलतो. त्यासाठी संपूर्ण माणूस नाकारण्याची किंवा त्याची घृणा करण्याची काहीच गरज नाही. अगं काही अभागी माणसं असतात ज्यांना शिक्षण लाभत नाही. लाभत नाही वगैरे काही नाही बाबा. जशी त्याला माणसांची किंमत नाहीये ना, तशी शिक्षणाची पण नाही. हो, कारण त्या प्रकारचं वातावरण त्याला लाभलं नाही. तुम्ही त्याची बाजू का घेताय बाबा? मी त्याची बाजू अजिबात घेत नाही अक्षुभा. पण काय आहे ना, आपण विचार करताना सर्वांगीण विचार करायचा. तो जर नाही केला तर एककल्ली विचार करणाऱ्या त्या भुवनेश्वरी मॅडम आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला बरं? शिक्षण फिक्षण तसला काही शानपणा सांगू नका मला. त्याच्यात काय आपला इंटरेस्ट बी नाही आणि विश्वास तर अजाबात नाही. आणि आमचं सोडा, थोरल्या सरकारांचे विचार काय आहेत माहिती आहेत ना तुम्हाला. आणि त्याच्यावर आमचा बी विश्वास आहे. तुम्ही सांगताय शिक्षण घ्या, काय तरी आपलं फुकल्यावानी बोलताय. काय सगळं अवघड झालंय. मास्तरीन बाई आवडतात मला, पण त्यांच्यासाठी आईसाहेबांनी नाही दुखवू शकत ना. आईसाहेब माझ्यासाठी सर्वस्व आहेत रे. त्यांच्या मनाला दुःख होईल असं आता इथनं पुढे मी नाही वागणार. अजिबात नाही वागणार. आणि तुमचं शिक्षण बिक्षण ही सगळी नाटकं कशाला पाहिजेत? पैसा कमवायलाच ना. मग ते तर आम्ही शिक्षण न घेताच कमवतोय की, आणि बक्कळ कमवतोय पैसा. 9वी पर्यंत शिक्षण झालं, बाद झालं. आता इथनं पुढे शिक्षण घ्यायचं म्हणजे शिक्षण नाही शिक्षा होईल ती माझ्यासाठी. या मास्तरीन बाई पण माझ्या डोसक्याच्या पलीकडे वागतात. काय मला समजतच नाही. ही सिच्युएशनच काय समजून झालं मला.
आईसाहेब बस त्यांच्याशिवाय आता दुसरा काही पर्याय नाही. त्यांच्याच पुढे मन मोकळ करावं असं वाटायला. त्यात काहीतरी शक्कल काढू शकतं. कारण आतापर्यंत जेव्हा माझं डोसकं तटलंय ना तेव्हा मी आईसाहेबांसमोर जाऊन लोटांगण घातले आणि त्यांनी मला मार्ग काढून दिला. आता पण तेच करायला पाहिजे असं मला वाटायला लागले. वाचले रे वाचले लपवाछपवी. मास्तरीनबाईंमुळे मी आतापर्यंत आईसाहेबांशी मी कवाच एवढं खोटं बोललो नव्हतं. एवढं खोटं बोलायला लागलो माहित आहे. ते मला नाही पटत. काल पण त्या मितालीचं मॅटर झालं आणि डायरेक्ट त्यांनी देवापुढे दिव्यावर मी खोटं बोलतोय आणि त्रास त्या स्वतःला करून घेतात. ते कुठेतरी थांबवायला पाहिजे ना. नाही याचं काही ना काही सोक्षमोक्ष लावायच पाहिजे. सोक्षमोक्ष मीच लावणार. आलोच मी. हे बघ ग, एवढं शिवायचंय ना? हो बस एवढंच. हा हो हो. बघ मग नंतर काही बोलशील पुन्हा. नाही ग आई. हॅलो. हॅलो बायको. व्हायची अजून. माझ्यासाठी तर झालीयस. अजून एकाच महिना फक्त. काय झालंय? काही नाही. मूड ठीक नाहीये का? नाही असं काही नाही. काहीतरी झालंय. ऍक्च्युली शाळेत. पुन्हा शाळेत? नाही म्हणजे शाळेत नाही पण. ए बाबा प्लीज हा, तू आता मला काहीच सांगू नकोस. मी सांगतो तुला पटत नाही, माझं काही ऐकायचं नाही, नंतर चेहरा पाडून बसतेस. आता तुझा बोलायचा मूड आहे की नाही तेवढं सांग फक्त. पण बोलतेय ना. पण मूड ठीक नाहीये ना. तो होईल ठीक. बाहेर जाऊया. कुठे? तू तयार हो पटकन, मी निघतो. पण कुठे जायचंय? रंकाळ्यावर जाऊया. रंकाळ्यावर? आता? पण आता अपॉइंटमेंट नको. हा जा. अगं आई आत्ता नको प्लीज. आणि ताई प्लीज तू तर नाटक करू नकोस. आणि हो त्या अधिपतीचा राग जिजूंवर बिलकुल काढू नकोस. अक्षू जा ना. अगं आई आत्ता नको, माझा मूड खराब आहे. उद्या जाते. हॅलो. हॅलो. हा हा आहे. अगं तू येतेस ना? उद्या जाऊया प्लीज. आज नको. आज का नको? कारण काम आहे मला आता म्हणून. प्लीज उद्या जाऊया ना. ठीक आहे पण उद्या नक्की. हा हो हो नक्की. गुड नाईट. गुड नाईट. उद्या जा नक्की. काय ग, कुठं होतीस तू? आरतीला नव्हतीस? सॉरी फोनवर होते. ती यायला नव. कोण? या घरची सून. ताई ज्या दिवसाची आपण आतुरतेनं वाट बघत होतो तो दिवस आला ताई. अधिपतीची होणारी बायको कुमारी चंचला या घरात येते. फॅशन वाली कला चंचला.
चंची सुखी राहा.